की आपण मंडळाचे अध्यक्ष योगीजी सावंत आपल्याला सांगितलंय की सर्वांनी स्टेजच्या डावी बाजूला या. त्या ठिकाणी प्रेक्षकांना सामने दिसता येत नाहीत. जी पण आपले कार्यकर्ते आहेत जे मैदानाची देखरेख करत आहेत किंवा कुठलाही काम तुम्हाला दिलं गेलेलं आहे, हनुमान सेवा मंडळाचे खेळाडू किंवा आपले सभासद, आपल्या सर्वांना विनंती असणार की आपण डाव्या बाजूला असेल लेफ्ट हँड साईडला. सरपंच क्रीडा क्रमांक 3 आणि 4. श्री हनुमान चषक 2025 आजचा उद्घाटनाचा दिवस, आजचा पहिला दिवस. आज त्या दिवशी आजच्या सत्रातील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झालेली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील बलाढ्य संघ या ठिकाणी खेळत आहेत. क्रीडांगण क्रमांक 1 वर महिला गटातील सामन्यांना सुरुवात, क्रीडांगण क्रमांक 2 आणि 3 वर ब गटातील सामन्यांना सुरुवात आणि क्रीडांगण क्रमांक 4 वर अ गटातील सामन्यांना सुरुवात. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि हे संपूर्ण स्पर्धे 1, 2, 3 आणि 4 दिनांक 4 अंतिम सामना म्हणजे फायनल दिनांक 4. आज या ठिकाणी पुणे शहरात आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा आणि आम्हा सर्वांच्या लाडके प्रेक्षकांचा मनापासून स्वागत. राष्ट्रीय खेळाडू बालचंद्र प्रसाद दादा आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावरती या प्लीज. आत्माराम क्रीडा मंडळ प्रतिनिधी माहिती संपर्क झाला. आणि दादा तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपल्या मनापासून धन्यवाद दादा. ठाणे जिल्ह्याचे माजी कर्णधार अभिजित गोयल आपल्याला विनंती असणार की वेळ भेटला तर आपण कृपया करून मॅच संपल्यानंतर मंचावरती यावा प्लीज. भावी नगरसेवक सूर्याबाई यांचे आगमन झालेलं आहे. आपल्याही मनापासून धन्यवाद.
शरदकडे कुपन तुझ्याकडे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सन्मान्य सुरेंद्र लांगे आपण या ठिकाणी आलेले. आपल्याला विनंती आहे, सामना संपल्यानंतर आपण मुख्य मंचावरती जाऊ. हॅलो, होतकरू क्रीडा मंडळ ठाणे प्रतिनिधी माहिती संपर्क साधायचा आहे. होतकरू मित्र मंडळ ठाणे. राष्ट्रीय खेळाडू बालचंद्र पिसाल, बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रशिक्षक सेंट्रल बँकेचे प्रशिक्षक आपल्याला विनंती करत आहे, आपण कृपया मंचावरती या. मी खूप विचार केला जाता, मला कुठल्या तरी बँकेचे प्रशिक्षक आहेत, आमच्या कबड्डीचे प्रशिक्षक आहेत. वेलकम दादा. हनुमान मंडळाच्या वतीने आपला मनपूर्वक स्वागत दादा. या प्लीज दादा. ओम वर्तकनगर ठाणे विवेक कल्याणकारी संस्था कल्याण अ गट खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे. होतकरू क्रीडा मंडळ ठाणे गावदेवी जांभूळ यांनी सुद्धा अ गट यांनी सुद्धा खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे. ओम साई ऐरोली संघर्ष क्रीडा मंडळ मोहनी, संघर्ष क्रीडा संस्था कोणगाव, नवतरुण कल्याण महिला गट या 8 संघाच्या संघनायकांना सूचना आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करायची. सर्व संघांना विनंती वेळेबद्दल सहकार्य करा.
अगोदर सामने उशिरा झाले त्यामुळं सहकार्य करा. या मंडळाला नेहमी मदत करणारे या मंडळाचे विश्वस्त नाना यादगिरे, नाना इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक व अध्यक्ष उद्योगपती नाना यादगिरी यांचं नुकताच या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. नाना आपल्याही मनापासून धन्यवाद. आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थान बनवा. यानंतर नुकताच या ठिकाणी या मंचावरती राष्ट्रीय खेळाडू भालचंद्र पिसाळदादा हे सुद्धा आलेले आहेत. मी गौरवदादा भोसले आपल्याला विनंती आहे की आपण राष्ट्रीय खेळाडू भालचंद्र पिसाळ साहेबांचा सत्कार व स्वागत करावं. सेंट्रल बँकेचे प्रशिक्षक व अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवलेले व स्वतः राष्ट्रीय खेळाडू असलेले भालचंद्रदादा पिसाळ यांचा सत्कार आम्ही करू इच्छितो. गौरवदादा भोसले आपल्याला विनंती आहे की आपण राष्ट्रीय खेळाडू भालचंद्रदादा पिसाळ यांचा सन्मान व सत्कार करावा. धन्यवाद भालचंद्रदादा. तुम्ही ठाणे जिल्ह्याचे प्रशिक्षक सुद्धा असतात, तुम्ही निवड समिती सदस्य सुद्धा असतात. ठाणे जिल्ह्याचे कबड्डी खेळाडू घडवण्यामागे तुमचा सिंहाचा वाटा आहे. हनुमान सेवा मंडळ कल्याणच्या वतीने या श्री हनुमान चषक 2025 मध्ये या भव्य आयोजनामध्ये एक सुरेख नियोजनामध्ये भालचंद्र पिसाळदादा तुमचा मनापासून स्वागत. ट्रॉफी अशी नीट परत काढ ट्रॉफी नीट वर हा अशी. जे प्रेक्षक रेलिंग वरती हात ठेवून उभे आहेत प्रवेशद्वारासमोर, आपल्याला विनंती आहे दादा मामा काका किंवा मित्रांनो आपण कृपया करून बसून घ्या ना. मान्यवर पाहुणे या ठिकाणी स्पर्धा बघत आहेत आणि आयोजनामध्ये काहीच बरं वाटत नाही. हा चित्र आपल्या सर्वांना विनंती असणार या मंडळाच्या वतीने, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय योगेशदादा सावंत यांनी विनंती केलेली आहे रेलिंगला कोणी हात लावू नये आणि यानंतर ज्यांचे सामने त्यांना विनंती असणार की आपण आपला पुकार दिल्यानंतर त्वरित मैदानावरती उपस्थित राहायचं. प्रशांतदा सोनवणे आपण या ठिकाणी आलेले असतील तर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया करून मंचावरती स्थान बनवा. प्रशांतदा सोनवणे आपल्याला विनंती आहे आपण कृपया करून मंचावरती स्थान बनवा.
अरे अरे नालायक.
क्रीडांगण क्रमांक 4 कोणी पंचांची वाद घालू नये. क्रीडांगण क्रमांक 4 क्रीडांगण क्रमांक 2 आत्माराम डोंबोली संघ शिक्षक पंचांशी वाद घालू नका. अत्यंत रोमांचक सामना आपण या ठिकाणी पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 4 वर 15-17 गुणफलक ठाणे विरुद्ध अंबरनाथ. विजय अंबरनाथ विरुद्ध माऊली मंडळ ठाणे. 2 गुणांची आघाडी माऊली मंडळ ठाणे या संघाकडे. असा पहिला दिवस दुसऱ्या सत्रातील सामन्याला सुरुवात.
एक रफ अँड टफ मॅच क्रीडांगण क्रमांक 1 वर महिला गटातील 50 आणि 52 गुणफलक स्कोर. तर बघा सर्व मैदानावरती 3 मैदानावर जेवढा स्कोर येतो ना एकच मैदानावरती स्कोर आहे 50 आणि 52 आणि अजून एक 51-52. वा निलेश दादा जर लक्ष दिलं तिन्ही मैदानावरती जेवढा स्कोर आहे जो जीतेगा वो आगे जाएगा, जो हारेगा वो घर जाएगा, असे बात मधीलचे सामने श्री हनुमान चषक 2025. परत एक गुण आपल्या संघासाठी वीरांगणा 54-55 गुणफलक. पंचावन्न गुणफलक. आपले सर्वांचे लाडके बंधू संघचे लाडके नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निलेश दादा शिंदे या सामन्यातून या आजच्या दिवशीच्या सत्रातून निरोप घेत आहेत. निलेश दादा आपल्या मनापासून धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल. पंचावन्न 56 अब तक 56. बघा गुणफलक काय मॅच चालू आहे. अरे बाबा 55 काय आरामच नाही क्रीडांगण क्रमांक 1 वर. शेवटचा 1 मिनिट 56-57 गुणफलक वीरांगणा आणि शिवमुद्रा. अरे बाबा अरे बाबा किती पंचांचा 1-2 किती आहेत. पंचांचा निर्णयाची वाट पाहतोय आम्ही. हॅलो ओम साई ऐरोली संघर्ष मोहने बघट क्रीडांगण क्रमांक 2चा ताबा घ्या आपण. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच अभिजित गोयलेकर, पंच सुनील पवार, सागर ताळके. अभिजित गोयल मंचावरती या प्लीज. हॅलो क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा पुढील सामना ओम वर्तक नगर ठाणे विरुद्ध विवेक कल्याणकारी संस्था कल्याण हा सामना होईल. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच शशिकांत देशमुख, पंच ऋषिक देशमुख, पंच तानाजी सातपुते. क्रीडांगण क्रमांक 4 वरचा सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना होतकरू ठाणे विरुद्ध गावदेवी क्रीडा मंडळ जांभूळ हा सामना होईल. या सामन्यासाठी सामनाधिकारी
सरपंच माणिक सातपुते, पंच प्रशांत शिंदे, पंच ज्ञानेश्वर पाटील.